नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनल मध्ये। तर सध्या मी आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, तालुका संगमनेर आणि गावाचं नाव आहे करुले। इथे ओपन पद्धतीने गांडूळ खताचा प्रकल्प आहे आणि तो आहे राकेश शिंदे यांचा। आणि आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की ह्या व्यवसायाची त्यांनी सुरुवात कशी केली आणि हा व्यवसाय कसा चालतो हे त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार राकेश जी। नमस्ते। तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या। नमस्कार, मी राकेश शिंदे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं ऑर्गेनियर गांडूळ खत प्रकल्प संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। माझा संपर्क क्रमांक आहे 7972898797। तुमचं शिक्षण काय झालंय आणि तुम्ही इकडे कसं वळलात गांडूळ खताकडे, म्हणजे प्रेरणा कुठून भेटली तुम्हाला? खरं तर मॅडम, माझं शिक्षण जे आहे हे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे। त्यानंतर मी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करत होतो। महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करता करता मी पुण्यामध्ये काही सोशल वर्क करणाऱ्या संघटना आहेत त्यांच्या बरोबरही मी काम करत होतो। 2019 साली महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची माझी प्रिलिम क्लिअर झाली होती। मेन्स मधून मी बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतरच कोरोनाचा काळ आला। त्याच्यामध्ये 2 वर्ष घरी बसावं लागलं, कोणत्याही वॅकन्सी नसताना। मग युट्यूबवर ज्यावेळी मी याची माहिती घेत होतो त्यावेळी मला गांडूळ खताविषयी माहिती भेटली आणि कुठे ना कुठे ह्या प्रोजेक्टमध्ये किंवा या गांडूळ खताच्या व्यवसायामध्ये कुठे ना कुठं जे आपल्याला जे मानसिक समाधान पाहिजे ते मानसिक समाधान याच्यामध्ये होतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटत होतं की आपण असं काहीतरी काम करावं की जेणेकरून ते लोकांच्या फायद्याचं असावं, की त्याच्यापासून आपण जे काम करतो त्याचा काही ना काही प्रमाणामध्ये फायदा जो आहे हा पुढच्या माणसाला व्हावा। त्या उद्देशाने मी या व्यवसायाकडे वळलो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आपण आपल्या शेतीसाठी, आपण आपल्या मातीसाठी काम करतो। जर आपण असा काहीतरी व्यवसाय केला की जेणेकरून या मातीचे आपल्याला जे आहे गुणवत्ता सुधारतील किंवा शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा करून देता येईल, तो उद्देश माझ्या मनामध्ये कुठेतरी तयार झाला। आणि त्या उद्देशाने माती वाचवा आणि शेतकरी वाचवा हा उद्देश आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी या व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीला मॅडम आम्ही पोल्ट्री शेड मध्ये ह्या व्यवसायाला सुरुवात केली। खरं तर तो आम्ही प्रायोगिक तत्वावर केलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही 5 बेड पासून तिथं सुरुवात केली होती की हे नेमकं गांडूळ खत बनतं कसं आणि हे आपल्याला जमतंय का। तर ह्या पद्धतीनं कुठं ना कुठं तरी याची सुरुवात करायला आम्ही गेलो। सुरुवातीला शेण कसं निवडावं किंवा त्याच्या प्रोसेस काय असतात याच्याविषयी काहीच माहिती नव्हती। काही ठिकाणी प्रशिक्षण वगैरे घेतल्यानंतर त्याच्यामधली थोडीशी माहिती वगैरे मला समजली। त्यानंतर 5 बेड मी टाकून पाहिले। 5 बेड टाकून पाहिल्यानंतर एक टप्प्याटप्प्याने त्याच्यामधले जे काही बारकावे आहेत या व्यवसायामधले की जे क्लिअर होत नाहीत, आपण ज्यावेळी स्वतः सुरुवात करायला जातो त्याच वेळी आपल्याला त्या गोष्टी क्लिअर होतात। त्या मला त्या गोष्टी समजायला लागल्या। असं करत करत पहिले 2 महिन्याची जी सायकल आहे ती सायकल योग्य यशस्वीरित्या पूर्ण झाली। त्यानंतर सीझन चेंज झाला। सीझन चेंज झाल्यानंतर मग त्याही वेळी आम्ही प्रायोगिक तत्वावरच फक्त हात चालू ठेवला। परत 5च बेड टाकले आणि परत त्याच्यामध्ये पण त्या सीझन मध्ये पण काही प्रॉब्लेम येतोय का हे आम्ही त्याचा प्रयोग करून पाहिला आणि त्याच्यानंतरच आम्ही या व्यवसायाची सुरुवात केली। आणि एका मोठ्या जागेवर आपण 1 एकर मध्ये हा प्लांट टाकावा अशी आम्ही त्या पद्धतीने योजना आहे आणि हा व्यवसाय सुरू केला। ओपन पद्धतीनेच कसं काय, म्हणजे तुम्ही सुरुवात केली, म्हणजे हेच का निवडलं, बंदिस्त वगैरे? मॅडम तसं पाहिलं तर याच्या गांडूळ खत तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। तर याच्यामध्ये आपण अप्पर पीट मेथड म्हणतो की जिथे जमिनीच्या वर आपण हाऊस तयार करतो 12x4x2 चे, आणि त्याच्यामध्ये आपण शेण टाकून त्याच्यामध्ये गांडूळ खत तयार करतो। दुसरी जी मेथड आहे ती डीप पीट मेथड आहे। तर त्याच्यामध्ये आपण जमिनी खाली जे आहे ते हाऊस तयार करतो आणि त्या हौदांमध्ये शेण टाकून गांडूळ खत तयार करतो, खड्डा पद्धत ज्याला आपण म्हणतो। त्यानंतर तिसरी जी पद्धत जी आता सध्या बरेचसे शेतकरी आपण करताना दिसतात की एडीपी मेथड मध्ये। एडीपी मेथड मध्ये पण जमिनीवर जे आहेत हे 12x4x2 फुटाचे रेडीमेड बेड येतात, त्याच्यामध्ये आपल्याला शेणखत टाकून आपण गांडूळ खत तयार करतो। आणि आपण ज्या पद्धतीमध्ये केलेलं आहे ही जी मेथड आपण जे वापरलेली आहे ही विंड्रो मेथड वापरलेली, म्हणजे ढीक पद्धत आपण म्हणतो। तर ही जी आहे ही आपण ओपन मध्ये केलेली आहे। तर आपल्याला मोठ्या स्केल मध्ये करायचं असेल तर कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जर आपल्याला कुठे सुरुवात करायची असेल तर विंड्रो मेथड म्हणजे ढीक पद्धतीचा वापर आपल्याला करायला पाहिजे। तर आता आपण शेणखतापासून गांडूळ खत बनण्यापर्यंतची सगळी जी प्रोसिजर आहे ती राकेशजींकडून समजून घेऊयात।
आता आपण गांडूळ खताची जी संपूर्ण जी प्रोसिजर आहे ते स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जे आहे ही आपण आता समजून घेणार आहोत. गांडूळ खताचा बिझनेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, जे पहिले 2 पॉइंट्स आहेत ते म्हणजे तुमचं लँड सिलेक्शन, म्हणजे तुमचं जमिनीचं सिलेक्शन, आणि दुसरे जे आहे ते शेणाची निवड. तर जमिनीची निवड करताना तुम्हाला अशा प्रकारच्या जमिनीची निवड करायची आहे की तिथं कोणत्याही प्रकारचं पाणी साठणार नाही. कारण ज्यावेळी ज्यावेळी पाऊस होतो त्यावेळी त्या पावसाचं पाणी त्या बेडमध्ये साठतं, आणि त्या बेडमध्ये जर पाणी साठलं तर त्या भागातले गांडूळ जे आहेत हे सर्व त्या बेडमधून बाहेर पडतात. त्यामुळं आपल्याला जमिनीचं सिलेक्शन जे आहे हे अशा पद्धतीने करायचं आहे की जिथं आपल्या जमिनीतील पाण्याचा निचरा झाला पाहिजे, किंवा एखादा चर खोदून तो जे आहे ते जे पाणी जे आहे ते आपल्याला काढून दिलं पाहिजे. सिलेक्शन झाल्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीने गांडूळ खत बनवायचंय, त्या गांडूळ खताच्या पद्धती जे आहेत हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर पहिली जी पद्धत जी आहे ती आहे अपर पीट मेथड. म्हणजेच याला आपण जमिनीवर 10 बाय 4 बाय 2 फुटाचे किंवा 10 बाय 12 बाय 2 फुटाचे हौद तयार करतो, आणि त्या हौदामध्ये शेण टाकून आपण त्याच्यामध्ये गांडूळ खत तयार करतो. दुसरी जी मेथड आहे ती आहे डीप पीट मेथड, म्हणजेच खड्डा पद्धत. त्याच्यामध्ये जमिनीमध्ये आपण 10 बाय 4 बाय 2 फुटाचे जे आहेत हे खड्डे करतो, आणि त्याच्यामध्ये आपण शेण टाकून गांडूळ खताची निर्मिती करतो. तिसरी जी पद्धत आजकाल शेतकरी आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक जे आहेत हे तयार करतात ती म्हणजे एचडीपीए मेथड मध्ये. तर एचडीपीए मेथड मध्ये 12 फूट बाय 4 फूट बाय 2 फुटाचे जे आहेत ही स्टँडर्ड साईज असते रेडीमेड बेडची. त्याच्यामध्ये शेण टाकून जे आहे ही गांडूळ खत निर्मिती केली जाते. आणि आपण जी आता जी पद्धत पाहणार आहे या पद्धतीचं नाव आहे विंट्रो मेथड, म्हणजेच ढीग पद्धत. ढीग पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात पहिलं जमिनीची पूर्णपणे लेवलिंग करून घ्यायची आहे. लेवलिंग केल्यानंतर त्या जमिनीला जो आहे एका दिशेने स्लोप करून द्यायचा आहे की जेणेकरून या आपल्या बेडमध्ये कुठेही पाणी साठणार नाही. या बेडमध्ये जर आपण पाणी मारलं तर ते जे पाणी जे आहे हे एका साईडला आपल्याला निघता आलं पाहिजे. तर ह्या बेडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी साईज जी आहे, ही स्टँडर्ड साईज जी आहे, जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये वापरली जाते, ती म्हणजे 30 फुटाची लांबी पाहिजे, 4 फूट त्याची रुंदी पाहिजे आणि 2 फुटाची हाईट पाहिजे. तर याच्यामध्ये आपण लांबी जी आहे ती कमी जास्त करू शकतो. म्हणजे 30 फुटाच्या ऐवजी 10 फूट, 20 फूट, 30 फूट, 40 फूट, 50 फुटापर्यंत जे आहे ते आपण कोणतीही लांबी ठेवू शकतो. पण त्याची जी रुंदी आणि जी उंची आहे ती आपल्याला जास्तीत जास्त 4 फूट आणि जास्तीत जास्त 2 फुटच ठेवायची. त्याच्या मागचं एक कारण असं आहे की जर आपण रुंदी आणि जर उंची जर जास्त ठेवली तर आपली गांडूळ खताची जी सायकल आहे, जे गांडूळ खत निर्माण करण्याची जी सायकल आहे, ती सायकल जी आहे ती डिले होऊ शकते, म्हणजे ती पुढे ढकलली जाऊ शकते. त्यासाठी आपल्याला 30 फूट बाय 4 फूट बाय 2 फुटाचे जे आहे ही स्टँडर्ड साईजचा त्याचा वापर करायचा आहे. ज्या शेतकरी बांधवांना किंवा ज्या व्यावसायिकांना जागेची कमतरता असेल तर त्यांनी जमिनीवर करताना तुम्ही ही साईज जी आहे ही कमी सुद्धा ठेवू शकता. म्हणजे 4 फुटापेक्षा तुम्ही रुंदी कमी पण ठेवू शकता आणि हाईट जी आहे 2 फुटापेक्षा कमी पण ठेवू शकता. आणि लांबी जी आहे ही तुम्ही तुमच्या जागेच्या सोयीनुसार 10 फूट, 15 फूट, 20 फूट ही ठेवू शकता. विंट्रो मेथड मध्ये आपल्याला बेडची जी साईज आपण घेतलेली आहे ती आहे 30 फूट लांबी, 4 फूट रुंदी आणि 2 फूट याची जी आहे ती उंची घेतलेली आहे. तर शेण टाकण्याच्या अगोदर आपल्याला बेड तयार करून घेणं सगळ्यात गरजेचं आहे. बेड तयार करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा जो कागद आहे हा 150 मायक्रॉन, 200 मायक्रॉन किंवा 250 मायक्रॉन मध्ये तुम्हाला ज्या बजेटमध्ये परवडेल अशा प्रकारचा कागद जो आहे तो तुम्हाला पहिल्यांदा जमिनीवर अंथरून घ्यायचा आहे. जमिनीवर कागद अंथरून घेतल्यानंतर तुम्हाला बेडच्या चारही बाजूने बेडच्या साईज नुसार 30 फूट लांबी, 4 फूट रुंदी आणि 2 फूट उंची, 30 फूट बाय 4 फुटाच्या साईज नुसार तुम्हाला या विटा तुम्हाला ज्या आहेत या लावून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारच्या विटा तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत. आता ह्या विटा लावायचं कारण काय, ज्यावेळी पाऊस जास्त होतो त्यावेळी किंवा बेडमध्ये ज्यावेळी हीट जास्त होते त्यावेळी गांडूळ जे आहेत ही या बेडमधून बाहेर पडतात, आणि ही गांडूळ बाहेर पडू नये म्हणून या विटांचा या ठिकाणी वापर केला जातो की जेणेकरून गांडूळ जे आहेत ही या बेडमधून बाहेर पडू नये. आता तिसरा टप्पा जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे शेणाची निवड करणं. शेणाची निवड करणं या व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जमीन सिलेक्शन नंतर शेणाची निवड करणं हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो आहे टप्पा आहे. तर शेणाची निवड करताना आपल्याला शेण जे आहे हे 15 ते 20 दिवसांनंतरचं, तर ते 3 महिन्यांच्या अगोदरचं शेण पाहिजे. पण
ज्यावेळी आपण प्रॅक्टिकली असं शेण घ्यायला जातो, 15 ते 20 दिवसांचं ज्यावेळी आपण शेण घ्यायला जातो, त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की पावसाळ्यामध्ये 15 ते 20 दिवसांचं शेण जे आहे हे अगोदरच पावसाचं पाणी पडल्यामुळे ते ओलं होतं. ते ओलं झाल्यानंतर आपल्याला ते जे शेण जे आहे ज्यावेळी आपण आपल्या साईटवर आणतो, साईटवर आणल्यानंतर त्या शेणामध्ये आपल्याला त्याच्यातील जे गॅसेस आहेत, मिथेन गॅस आहे, अमोनिया गॅस आहे आणि त्याच्यातली जी काही हीट आहे ती आपल्याला त्याच्यातून बाहेर काढावं लागते. आणि ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्या शेणामध्ये पाणी मारावं लागतं. जर त्या शेणामध्ये मॉइश्चर जे आहे हे अगोदरच जर 80-90% असेल किंवा 50% जरी त्याच्यामध्ये जर मॉइश्चर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी मारल्यानंतर त्याचे जे मॉइश्चर लेवल जे आहे हे जवळ 90 ते 100% पर्यंत जाते. त्यामुळं अशा प्रकारचं जे शेण ज्यावेळी तुम्ही त्याचं बेड बनवायला जाताल तर त्या शेणाचा बेड बनू शकत नाही. कारण ज्यावेळी पण तुम्ही त्याचं पाणी मारताल त्यावेळी तो जो बेड जो आहे तो पूर्णपणे घसरून खाली येईल किंवा तो वाहून जाईल. त्यामुळं 15 ते 20 दिवसांचं शेण जे आहे हे प्रॅक्टिकली वापरणं जे आहे हे पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये शक्य होत नाही. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, आपल्याला कमीत कमी 1 महिन्यापर्यंत शेण वापरायचंय आणि 3 महिन्यात जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत शेण वापरायचंय. शेणाची ही पहिली काळजी तुम्हाला घ्यायची आहे. शेणाची दुसरी सगळ्यात महत्वाची जी काळजी घ्यायची तुम्हाला की शेण जे आहे हे पूर्णपणे काळं नसलं पाहिजे. आता काळं नसलं पाहिजे म्हणजे काय की शेण काळं आहे म्हणजे ते पूर्णपणे कुजलेलं आहे. आपण इथे गांडुळांना एक अतिशय उत्तम दर्जाचे जे आहे हे खाद्य देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं जर शेण जर पूर्ण जर काळं पडलेलं असेल म्हणजे ते जर पूर्ण कुजलेलं असेल तर त्याच्यामध्ये गांडुळांना खाण्यासाठी काही शिल्लकच राहत नाही. त्यामुळं आपल्याला शेण जे आहे हे 3 महिन्यापर्यंत शेण वापरायचंय, न कुजलेलं शेण वापरायचंय. जे पूर्ण काळं पडलेलं शेण आहे ते अजिबात वापरायचं नाहीये. शेण जे आहे ते आपलं 30 ते 50% पर्यंत कुजलेलं पाहिजे की ते गांडुळांना खाण्यासाठी अतिशय योग्य समजलं जातं. आता चौथा जो टप्पा आहे तो आहे शेणाचे बेड तयार करून घेणे. आपण जे शेण आणलेले आहे, जे रॉ मटेरियल आपण शेण आणलेलं आहे ते पहिले त्याच्यामध्ये आपल्याला मिथेन गॅस असतो, अमोनिया असतो आणि हीट असते. तर ते आपल्याला शेण जे आहे पहिले हे गॅसेस आपल्याला त्याच्यातून काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यातून हीट जी आहे ही काढून घ्यायची आहे. त्यासाठी शेण आणल्यानंतर पहिले 8 ते 10 दिवस त्याला पाणी मारणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी मारताल त्यावेळी त्याच्यातले गॅसेस जे आहे, मिथेन गॅस आहे, अमोनिया गॅस आहे, हे बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये त्या शेणामधून बाहेर पडतात. आणि दुसरं सगळ्यात त्याचा जो आहे पाणी मारल्याचा जो फायदा होतो की ते शेण जे आहे त्याच्यामध्ये जर उष्णता असेल तर ती उष्णता जी आहे ती पाणी मारल्यानंतर बाहेर पडते. 8 ते 10 दिवसानंतर आपलं शेण जे आहे पूर्णपणे आपण त्याला दिवसातून 2 दिवस जर पाणी मारलं तर 8 ते 10 दिवसानंतर ते शेण जे आहे हे बेडमध्ये टाकायच्या लायकीचं होऊन जातं. मग त्यामुळे आपल्याला काय करायचंय की पहिले शेण आणल्यानंतर त्याला 8 ते 10 दिवस आपल्याला पाणी मारायचंय. शेण आपलं थंड झाल्यानंतर आपल्याला या बेडमध्ये शेण टाकून घ्यायचंय. आता ह्या शेण टाकण्याची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला त्याची हाईट जी आहे ही सगळ्यात जास्त महत्वाची आहे की आपली हाईट जी आहे ही 2 फुटापेक्षा जास्त गेली नाही पाहिजे. 2 फुटाची हाईट या ठिकाणी मेंटेन ठेवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यासाठी आपण एखाद्या काडीवर मार्क करून आपण त्याची हाईट जी आहे ही मेजर करू शकतो किंवा दोरीचा वापर करून त्याची हाईट जी आहे बेडची आपण मेंटेन करू शकतो. तर आपल्याला शेण जे आहे शेण तयार झाल्यानंतर ह्या बेडवर पूर्णपणे टाकून घ्यायचंय. हा पूर्ण जो आहे बेड 30 फूट बाय 4 फूट बाय 2 फुटाचा बेड आपल्याला तयार केल्यानंतर आपल्याला याच्यावर बेड तयार केल्यानंतर पण एक 3 ते 4 दिवस आपल्याला याच्यावर पाणी मारायचं आहे. शेणाचं बेड तयार केल्यानंतर पुढचे जे आहे पुढची सगळ्यात महत्वाची जी प्रोसिजर आहे ती म्हणजे गांडुळांच्या जातीची निवड करणं. भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीच्या गांडुळांची गांडूळ खत बनवण्यासाठी वापर केला जातो. पण आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सगळ्यात जास्त ज्या जातीचा वापर केला जातो ती जात आहे ऑस्ट्रेलियन ब्रीड आयसिनिया फेटेडा. तर आपणही आपल्या गांडूळ खतामध्ये आयसिनिया फेटेडा या गांडुळांच्या जातीचा वापर केलेला आहे. तर गांडुळांच्या जातीची निवड झाल्यानंतर तुम्हाला हा जो बेड तयार झालेला आहे या बेडवर गांडूळ टाकायचे आहेत. तर त्यासाठी काय करायचं, ज्यावेळी तुम्ही गांडूळ आणताल त्यावेळी गांडूळ टाकायच्या अगोदर तुम्हाला या बेडमध्ये हात घालून पाहायचा आहे. ज्यावेळी तुम्ही बेडमध्ये अशा प्रकारचा हात घालून पाहताल त्यावेळी तुमच्या स्किनला जाणवेल की हा जो बेड जो आहे हा गरम आहे की गार आहे. जर तुमच्या स्किनला जर हा बेड जर गरम लागला तर हा जो बेड आहे हा गांडूळ टाकण्यासाठी तयार झालेला नाहीये हे आपण समजून घ्यावं.
आणि याला पुढचे 3 ते 4 दिवस परत जोपर्यंत हा बेड गार होत नाही तोपर्यंत याला पाणी मारत राहावं. ज्यावेळी तुम्ही परत गांडूळ सोडणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला बेड चेक करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला परत या आपल्या बेडमध्ये हात घालायचा आहे आणि तुमचा जर बेड जर थंड जर तुमच्या स्किनला जर जाणवत असेल तरच याच्यामध्ये गांडूळ सोडायचे आहेत. आता गांडूळ सोडताना काय करायचंय की पहिले तुम्हाला आपल्या बेडच्या एका टप्प्यामध्येच गांडूळ टाकायचे आहेत. की तुम्ही जे सगळी गांडूळ आणलेली आहेत ती पूर्ण बेडवर लगेच टाकायची नाहीयेत. तुम्हाला त्याचा एक टप्पा ठरवावा लागेल की तुम्ही या भागामध्ये जर गांडूळ सोडलं तुम्हाला पहिले एवढ्या भागामध्ये गांडूळ सोडायचे. याच्यामध्ये गांडूळ सोडल्यानंतर ते 5 ते 10 मिनिटांमध्ये ते गांडूळ जे आहे हे आपल्या बेडमध्ये निघून जातं. 5 ते 10 मिनिटांमध्ये ते गांडूळ जर आपल्या बेडमध्ये गेलं आणि पुढचे 5 ते 10 मिनिटं ते जर बेडचं जर बाहेर आलं नाही तर आपण जे त्यांच्यासाठी जे जेवण तयार केलेलं आहे ते त्यांना आवडलेलं आहे हे आपण समजू शकतो. पण जर समजा 5 ते 10 मिनिटांनंतर गांडूळ आतमध्ये गेल्यानंतर ते जर परत बाहेर आलं तर मग त्या बेडमध्ये कुठे ना कुठे मिथेन गॅस आहे किंवा हीट आहे हे आपण लगेच समजून घ्यायचं आहे आणि आपले जे पुढचे जे गांडूळ आहेत ते आपण त्या बेडमध्ये टाकायचे थांबवायचे आहेत. त्यासाठी आपल्याला बेडमध्ये टप्प्याटप्प्याने गांडूळ टाकणं खूप गरजेचं आहे. गांडूळ सोडताना या आपल्या बेडमध्ये जवळजवळ 60 ते 70% जे आहे हे मॉइश्चर असलं पाहिजे. आपण ज्यावेळी 30 फूट बाय 4 फूट बाय 2 फुटाचा बेड तयार करतो त्यावेळी ह्या एका बेडसाठी आपल्याला 1500 किलोच्या आसपास शेण लागतं. हे जे शेण आहे हे वर खाली होऊ शकतं. जर आपण आपल्या बेडची साईज जर कमी ठेवली तर ते शेण आपल्याला कमी लागेल आणि जर आपण बेडची साईज ही जी स्टँडर्ड सांगितलेली आहे 30 फूट बाय 4 फूट बाय 2 फूट जर ठेवली तर आपल्याला 1500 किलोच्या आसपास याच्यामध्ये शेण लागेल. आपला 30 फूट बाय 4 फूट बाय 2 फुटाचा बेड तयार झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये शेण टाकल्यानंतर आणि गांडुळांच्या जातीची निवड झाल्यानंतर पुढचा जो सगळ्यात महत्वाचा टप्पा जो आहे की 30 फूट बाय 4 फूट बाय 2 फूट या साईज साठी किती गांडुळांची आपल्याला गरज लागेल. शक्यतो आपण 1 फुटामध्ये 1 किलो गांडूळ वापरतो. म्हणजेच 30 फुटाला जे आहेत हे आपले 30 किलो गांडूळ असतील. याचं कारण असं की ज्यावेळी आपण व्यावसायिक स्वरूपामध्ये याचं प्रोडक्शन घेतो त्यावेळी या गांडूळ खत हार्वेस्टिंगची एक सायकल असते जी 30 दिवसांची, 45 दिवसाची आणि 60 दिवसाची असते. म्हणजे 2 महिन्याची जी सायकल असते त्या 2 महिन्याच्या सायकलमध्ये आपलं हे जे खत जे आहे हे काढून पूर्ण झालं पाहिजे. आपण जर याच्यामध्ये कमी जर गांडूळ वापरली तर त्या गांडुळांची संख्या वाढण्यासाठी बराच वेळ जातो आणि ज्यावेळी गांडुळांची संख्या वाढते त्यानंतर हे जे गांडूळ खत जे आहे या एका बेडवरचं हे आपल्याला 2 महिन्यामध्ये निघतं. जर आपण याच्यामध्ये जर कमी गांडूळ जर वापरली तर ही जी सायकल जी आहे ही 2.5 ते 3 महिन्यानंतर 2.5 ते 3 महिने जाऊ शकते. जर आपण 1 फुटाला 1 किलो जर गांडूळ जर वापरलं, 30 फुटाला 30 किलो जर गांडूळ वापरलं तर आपली ही जी सायकल जी आहे हार्वेस्टिंगची तो आपला एक पूर्ण जो बेड जो आहे हा 2 महिन्यामध्ये काढून पूर्णपणे मोकळा होतो. पुढचा जो टप्पा आहे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे गांडूळ सोडल्यानंतर त्याच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन करण्याचा. ज्यावेळी आपण याच्यामध्ये गांडूळ सोडतो त्यावेळी आपल्याला रोज आपल्या बेडची जी आहे ही हात घालून चाचणी घ्यायची की याच्यामध्ये हीट तर वाढत नाही ना, कुठे गांडुळांची मर तर होत नाही ना. तर याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. तर मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी आपल्याला रोज या बेडवर पाणी मारायचं आहे. तर पाणी मारताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऋतूनुसार हे जे पाणी जे आहे हे कमी जास्त होतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला दिवसातून 2 वेळा पाणी मारायचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये हीट जास्त असते. बेड जे आहेत हे हीट जास्त धरतात, उष्णता जास्त धरतात. त्यामुळे दिवसातून याला 2 वेळेस पाणी मारणं अत्यंत गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये याला पाणी मारण्याची शक्यतो गरज पडत नाही. तर तुमच्या भागामध्ये जर पाऊस चांगला होत असेल किंवा मुबलक प्रमाणात जर होत असेल तर पावसामध्ये याला पाणी मारण्याची गरज पडत नाही. आपल्या बेडची मॉइश्चर लेवल मेंटेन झाल्यानंतर आपल्याला ते झाकून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ओपन मध्ये जर करत असाल, जर तुम्ही शेड मध्ये जर करत असाल तर तुम्हाला बेड झाकून घेण्याची काही गरज नाही. आणि तुमचा जर प्लांट जर खूप मोठा असेल तर त्याला झाकण्याची जी कॉस्ट आहे ती जास्त येते. त्यामुळं त्या फांदामध्ये तुम्ही न पडलेलंच बरं. आणि हिवाळ्यामध्ये या बेडला 1 दिवसाआड 1 जे आहे हे पाणी मारलं जातं की जेणेकरून त्याच्यामध्ये मॉइश्चर जे आहे हे मेंटेन राहावं. तरी पण हिवाळ्यामध्ये तुम्हाला त्या बेडमध्ये सारखे हात घालून प्रत्येक बेडमध्ये तर त्याच्यामध्ये मॉइश्चर मेंटेन आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. गांडूळ खतामध्ये आता पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे गांडूळ खताच्या काढणीचा म्हणजेच हार्वेस्टिंगचा. तर गांडूळ खताच्या ज्या आहेत या आपण 2 सायकल पाहू शकतो.
गांडूळ खत जे आहे, ज्यावेळी आपण या बेडमध्ये गांडूळ पहिल्यांदा सोडतो त्यावेळी नवीन ठिकाणी त्यांना रुळण्यासाठी गांडूळांना काही दिवस लागतात. त्यानंतर तो जो पिरियड आहे तो हा 6 ते 7 दिवसांचा असतो. 6 ते 7 दिवसानंतर गांडूळ या बेडमध्ये रुळल्यानंतर गांडूळ जे आहेत हे खत बनवायला सुरुवात करतात. गांडूळ खत बनवणे म्हणजे नेमकं काय काय करतात, तर आपण त्यांना जे शेण दिलेलं आहे, गांडूळ जे आहे ते शेण खाऊन त्याची जी विष्ठा आहे ती बेडच्या बाहेर येऊन टाकत असतात. त्यामुळे आपल्याला गांडूळ जे आहे ही बेडच्या वर सोडणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 2 सायकल पाहू शकतो. पहिली जी सायकल आहे ती 30 दिवस, 45 दिवस आणि 60 दिवसांची आहे. आणि दुसरी जी सायकल जी आहे जी बरेचसे व्यावसायिक किंवा बरेचसे शेतकरी वापरतात ती म्हणजे 2 महिन्याची सायकल आहे. तर ज्यावेळी आपण याच्यामध्ये गांडूळ सोडतो त्यानंतर 30 दिवसानंतर आपल्याला या बेडवरती 1 ते 2 इंचाचा जो आहे हा गांडूळ खताचा जो आहे हा थर दिसेल. तुम्ही ज्यावेळी अशा प्रकारे खत बाजूला करताल त्यावेळी तुम्हाला समजेल की वर जो आहे हा एक भुसभुशीत असा जो आहे हा लेअर तयार झालेला आहे. तर या लेअर असा जर लेअर जर आपल्या गांडूळ खताच्या बेडवर जर तयार झाला तर समजून घ्यायचं की आपली 1 इंचाची जी आहे ही गांडूळ खताची लेअर जी आहे ही तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला हे दाताळ्याचा वापर करायचा आहे. या दाताळ्याचा वापर करताना याचे जे टोकं आहेत ही जास्त शार्प नसली पाहिजे, जास्त नॅरो नसली पाहिजे. याला कुठे ना कुठे असा राऊंड शेप असला पाहिजे, म्हणजे वर्तुळाकार शेप असला पाहिजे. या वर्तुळाकार शेपचं कारण असं की ज्यावेळी आपण हे दाताळ याच्यामध्ये बेडमध्ये ज्यावेळी मारतो खत काढण्यासाठी त्यावेळी या दाताळ्यामुळे गांडुळांना कोणताही धोका किंवा कोणतीही इजा पोचत नाहीत आणि आपलं जे खत जे आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने वरच्यावर निघून येते. तर ज्यावेळी 30 दिवस होतील त्यावेळी आपल्याला वरच्या वर बेडमध्ये असं हळूवारपणे आपल्याला दाताळा मारून घ्यायचं आहे. हे दाताळा मारल्यानंतर तुम्हाला जे खत आपलं वर तयार होणार आहे त्याच्या आपल्या बेडवर जे आहे हा ढीग लावायचा आहे. हा ढीग लावल्यानंतर किंवा बेडवर दाताळा मारल्यानंतर ढीग न लावता आपल्याला हे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास ठेवायचं आहे. आता हे अर्धा तास ठेवण्याचं कारण काय आहे, ज्यावेळी आपण दाताळा मारतो आणि किंवा याचा ढीग लावतो त्यावेळी या आपल्या खतामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ही गांडूळ येतात. ही गांडूळ आल्यानंतर ही गांडूळ जी आहेत ही आपल्या गांडूळ खताबरोबर ही आपल्या चाळणीमध्ये जातात. त्यामुळे तिथे जास्तीत जास्त गांडूळ जे आहेत ही मरण पावू शकतात. त्यामुळं आपल्याला काय करायचंय की हा जो ढीग जो आहे हा 15 ते 20 मिनिटं जो आहे आपल्याला ठेवायचा आहे. 15 ते 20 मिनिटं ठेवल्यानंतर आपल्याला हे जे आहे हे वरचं खत जे आहे हे असं गोळा करायचंय आणि आपण जिथं हे गांडूळ खत स्टोअर करणार आहे तिथं आपल्याला हे स्टोअर करायचंय. 30 दिवसानंतर पुढची जी सायकल येते, पुढची जी काढणी येते ती 45व्या दिवसाला येते. 45व्या दिवशी पण तुम्हाला याच्यामध्ये 1 ते 2 इंचाचा किंवा 3 इंचाचा थर तयार झालेला दिसेल. त्यानंतर पण आपल्याला सेम प्रोसिजर करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला दाताळा मारायचंय. दाताळा मारून ते वरचं खत जे आहे ते भुसभुशीत करायचंय. गांडूळ जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटांची वाट पाहिजे. गांडूळ 15 ते 20 मिनिटांनंतर खाली गेली की त्याच्यानंतर आपल्याला हे खत गोळा करायचंय. खत काढणीचा जो आपला शेवटचा जो टप्पा आहे 60 दिवसांचा, तर त्याच्यामध्ये आपण ही जी वीट आहे या विटेच्या लेवलवर आपलं जे आहे हे पूर्णपणे खत जे आहे हे पूर्णपणे निघालेलं असेल आणि या विटेच्या लेवलचा जो थर आहे त्या खालच्या थरामध्ये पूर्णपणे आपली जी गांडूळ आहेत ही तिथे जमा झालेली दिसतील. तर मग आपल्याला काय करायचंय, ज्यावेळी आपण पुढे बेड वाढवणार आहोत त्यावेळी त्याच खतामधलं जे आपले गांडुळांचं जे कल्चर आहे ते आपल्याला नवीन बेडवर शिफ्ट करायचं आहे. आता आपण जी सायकल पाहिलेली आहे ती म्हणजे 30 दिवस, 45 दिवस आणि 60 दिवसांची पाहिलेली आहे की याच्यामध्ये आपण 3 टप्प्यामध्ये गांडूळ खत काढतो. आता त्याची दुसरी जी मेथड आहे ती म्हणजे डायरेक्ट 2 महिने जो आहे हा बेड असाच ठेवून देणे. तर ज्यावेळी आपण याच्यामध्ये गांडूळ सोडतो त्यानंतर 2 महिने जे आहे याच्यामध्ये आपल्याला गांडूळ जे आहे हे अशीच ठेवायचे आहेत. आपण कोणत्याही बिना टप्प्या 30 दिवस, 45 दिवस का 60 दिवसांमध्ये अशा 3 टप्प्यांमध्ये आपल्याला गांडूळ खत काढायचं नाही. आपल्याला डायरेक्ट हा बेड जो आहे हा 2 महिन्यानंतरच काढायचा आहे. फक्त 2 महिन्यानंतर काढताना काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे की याच्यामध्ये इरेशन जे आहे म्हणजे हवा खेळती राहिली पाहिजे. त्यासाठी आपल्याला याच्यावर वारंवार दाताळा मारणं खूप गरजेचं आहे. दर 15-20 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर याच्यावर दाताळा मारणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर
तुम्ही 2 महिन्यानंतर हे जे आहे हे गांडूळ खत डायरेक्ट काढू शकता। आणि हे गांडूळ खत तयार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, गांडूळ टाकल्यानंतर गांडूळांना जे आहे ही गांडूळ अंधारात जास्त चांगलं काम करतात किंवा सावलीमध्ये जास्त चांगलं काम करतात। गांडूळांना सूर्यप्रकाशापासून जो आहे हा त्रास होत असतो, त्यामुळे गांडूळ जे आहेत ही अंधारामध्ये राहण्यासाठी सोयीचे असतात। त्यामुळे आपल्याला काय करायचंय की आपले जे हे बेड आहेत यांच्यावर आपण जी 90% जी नेट आहे ती आपण याच्यावर टाकायची आणि हे जे बेड जे आहेत हे झाकून घ्यायचे, किंवा याच्याऐवजी तुम्ही पोत्यांचाही वापर करू शकता। गनी बॅग्स आपण ज्याला जे म्हणतो की या गांडुळांच्या बेडवर टाकून ते आपल्याला बेड जे आहेत हे झाकून ठेवायचे आहेत। आणि यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 2 महिन्याच्या सायकलमध्ये मॉइश्चर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे। बेडमधून गांडूळ खत काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे हे कधी कधी मोठ्या प्रमाणावर खडे येऊ शकतात, किंवा मोठ्या प्रमाणावर जो आहे हा पालापाचोळा येऊ शकतो किंवा काडी कचरा येऊ शकतो। तर त्यासाठी आपल्याला ते गांडूळ खत चाळून घेणं खूप गरजेचं आहे। जे शेतकरी फक्त स्वतःच्या शेतीसाठीच या गांडूळ खताचा वापर करतात किंवा घरच्या घरी जर गांडूळ खत बनवत असतील तर त्यांनी ते जशाच्या तशा पद्धतीनं शेतात टाकलं तर काहीच हरकत नाही। पण जे व्यावसायिक स्वरूपामध्ये गांडूळ खताचं जे प्रोडक्शन करत आहेत तर त्यांच्यासाठी व्यावसायिक स्वरूपात करण्यासाठी या गांडूळ खताला चाळून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याकडे आपण ह्या मशीनचा वापर करतो। या मशीनची जी साईज जी आहे ही 5 फूट बाय 4 फूट आहे आणि याची हाईट सुद्धा आपण 4 फूट ठेवलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण गांडूळ खत आणतो त्यावेळी ते ओल्या स्वरूपामध्ये असतं, त्यामुळे त्याला थोडंसं सुकवू देणं खूप गरजेचं आहे। गांडूळ खत जर आपण ओलं या हॉपरमध्ये जर टाकलं चाळण्यासाठी तर ते चांगल्या पद्धतीने चाळून निघत नाही आणि मोठ्या प्रकारचे जे लम्प्स जे आहेत हे चाळल्यानंतर ही तयार होतात। त्यामुळं आपल्याला काय करायचंय, गांडूळ खत ज्यावेळी आपण बेडमधून काढून आणू त्यावेळी आपल्याला ते थोडा दिवस जे आहे हे सुकवायचं आहे। 4 ते 5 दिवस सुकवल्यानंतर आपल्याला ते गांडूळ खत जे आहे हे चाळून घ्यायचं आहे। चाळण्यासाठी आपण अशा प्रकारचं हॉपर तयार केलेला आहे। या हॉपरमध्ये ग्राइंडर जो आहे हा आपण वापरलेला आहे। ज्यावेळी आपण ते जे गांडूळ खत आणतो याच्यामध्ये आपण गांडूळ खत टाकल्यानंतर त्या हॉपरमध्ये ते चांगल्या पद्धतीने ग्राइंड होतं। त्यामध्ये अशा प्रकारे आपण ग्राइंडरचा जो आहे हा वापर केलेला आहे। ग्राइंडरनी ते जे गांडूळ खत जे आहे हे चांगल्या प्रकारे दळून निघतं। त्याचे जे काही लम्प्स तयार झालेले असतात, म्हणजे जे काही ढेकळं तयार झालेले असतात ते फुटून जातात आणि कमी वेस्टेज मध्ये आपलं जे आहे हे गांडूळ खत आपल्याला अतिशय चहा पावडर सारखं आपल्याला हे जे आहे हे गांडूळ खत आपल्याला उपलब्ध होतं। याच्यामध्ये चाळणीमध्ये जे काही आपल्या गांडूळ खतामध्ये दगड येतात किंवा काडी कचरा येतो, तो चाळल्यानंतर हा जो आहे काडी कचरा किंवा हे जी दगड जी आहेत ही पूर्णपणे चाळली जातात आणि आपल्याला अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाचं जे आहे हे गांडूळ खत जे आहे हे भेटतं। गांडूळ खत तयार केल्यानंतर व्यावसायिक स्वरूपामध्ये ज्यावेळी आपण गांडूळ खत तयार करतो त्यानंतर आपल्याला पॅकिंग करणं ही खूप जास्त गरजेची बाब आहे आणि ते खूप जास्त महत्त्वाचं आहे। आपली एक चांगली पॅकिंग असणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही ऑर्गेनियर गांडूळ खत प्रकल्पामध्ये आम्ही 3 प्रकारच्या पॅकिंग ज्या आहेत या तयार केलेल्या आहेत। याच्यामधली पहिली जी पॅकिंग आहे ही आपली 1 किलोची पॅकिंग आहे, दुसरी जी पॅकिंग आहे ही आपली 5 किलोची पॅकिंग आहे आणि तिसरी जी पॅकिंग आहे ही शेतकऱ्यांसाठी जी 50 किलोची पॅकिंग आहे। या प्रोजेक्टवर आपण फक्त गांडूळ खत विकत नाही तर हे आपण इनरिच केलेलं गांडूळ खत विकतो। इनरिच केलेलं गांडूळ खत म्हणजे काय की याच्यामध्ये जे आहे आपण बुरशीचा जो आहे हा वापर केलेला आहे। म्हणजे आपण ह्या गांडूळ खतामध्ये रूट केअरची ट्रीटमेंट देतो की जेणेकरून जमिनीमधून जे काही बुरशींचा आपल्या पिकांना जो प्रादुर्भाव होतो तो आपल्याला कुठे ना कुठे रोखता यावा म्हणून आपण या गांडूळ खतामध्ये रूट केअरची ट्रीटमेंट देतो। याच्यामध्ये आपण बुरशीनाशक तसेच जीवाणूंची संख्या जी आहे ही वाढवून दिलेली आहे की जेणेकरून हे जीवाणू आपल्या पिकांना नत्र स्फुरत पाला जो आहे जो हवेतून आपल्याला मिळतो तो आपल्याला पिकांना पुरवण्यासाठी सहाय्य करतात। तर मग शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही या गांडूळ खताच्या प्रकल्पाविषयी पूर्ण माहिती घेतलेली आहे। ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। आणि जर सर
गांडूळ खताची जर कोणाला मागणी असेल किंवा कोणाला पाहिजे असेल तर तुमच्याशी संपर्क कसा करायचा? आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो आहे 7972898797. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि आमचं गुगलवर पण पेज आहे, तिथेही तुम्हाला आमच्या ऑर्गेनियर वर्मी कंपोस्ट प्रोजेक्टचा तुम्हाला तिथेही कॉन्टॅक्ट नंबर भेटेल आणि तिथेही तुम्हाला त्याविषयी डिटेलमध्ये माहिती भेटेल. जर कोणाला या प्रकल्पावर जर भेट द्यायची असेल किंवा गांडूळ खताविषयी अजून बारीक पद्धतीने जर माहिती पाहिजे असेल तर त्यांनी संगमनेर तालुक्यातील करुले या गावामध्ये आपला जो प्रोजेक्ट आहे हा संगमनेर कोपरगाव हायवेच्या लगतच आहे. तर कोणाला जर जागेवर येऊन जर व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद.